हॅलो फ्रेंड्स. सेकंड क्वेश्चन हा विचारला होत असतो आपल्याला, अरेंज द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा, अल्फाबेटिकल ऑर्डर लिहिणं काही अवघड राहत नाही. तुम्ही जर नेहमी डिक्शनरी बघत असाल तर तुम्हाला सहज की डिक्शनरीतले वर्ड शोधण्यासाठी आपण अल्फाबेटिकल ऑर्डरचा यूज करत असतो. त्यामुळे तुम्हाला काय करता येतील, दिलेले वर्ड्स हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहिता येतील. सगळ्यात आधी अल्फाबेटिकल ऑर्डर मधले वर्ड्स अरेंज करण्यापूर्वी ए टू झेड जे काही लेटर असतील इंग्लिश अल्फाबेट्स हे राईट करून घ्यायचे आपल्याला. आपण इथे लिहून घ्या ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ओके, अशा पद्धतीने एकदा लेटर लिहिले गेलेत का मग आपण बघूया की दिलेले वर्ड्स हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये कसे अरेंज करायचे. फर्स्ट वन आपण बघितलं तर वर्ड दिला आहे स्टोरी, स्टोरीचा एस येत असतो. नंतर सेकंड वन दिला आहे गुड, गुडचा जी येणार आहे, बेलचा बी येणार आहे आणि व्हाईटचा डब्ल्यू येणार आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात फर्स्टला येणारा वर्ड आहे हा बेल. का? कारण की बी लेटर हे सुरुवातीला येत असतं, त्यामुळे फर्स्टला येणारा वर्ड असणार आहे आपला हा बेल. त्याला नंबर 1 देऊन देऊया आपण. ओके, सेकंड जर बघितलं आपण बी नंतर येणारा वर्ड असतो हा जी, बरोबर. तर जी म्हणजेच गुड हा जो वर्ड असेल हा सेकंड नंबरला येईल. त्यानंतर येणारे आपण बघितलं एस आणि डब्ल्यू मध्ये, तर एस हा थर्ड नंबरला आहे. तर स्टोरी हा येणार आहे वर्ड थर्ड नंबरला. ओके, आणि त्यानंतर वाईड जर बघितलं आपण डब्ल्यू सर्वात शेवटी म्हणजेच फोर्थ नंबरला वर्ड असणार आहे वाईड. आपण आन्सर लिहिताना काय करणार आहोत, इथे जे वर्ड दिले आहेत ना त्यातला फर्स्ट वन आपण इथे लिहिणार आहोत बेल. त्यानंतर सेकंड अल्फाबेट मध्ये येणार अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये येणारे वर्ड गुड, थर्ड वन असणारे स्टोरी अँड फोर्थ वन असणारे वाईड. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सहज आपण वर्ड लिहू शकतो. तेव्हा की सर आता सेकंड मध्ये बघितलं आपण तर सर्व जागेवरती आपल्याला एल एल आलेला दिसतोय. ठीक आहे, पहिला लेटर जरी एल ने स्टार्ट झालेला आहे तर आपल्याला एल सोडून आता पुढे जायचंय. बघा, एल लेटर नंतर आपण बघितलं तर एल नंतर आलेलं आहे पुढे आय. ठीक आहे, चला आता आपण कंपॅरिझन करूया. एल नंतर आलेला आहे मात्र फर्स्ट लेटर आय, एक लेटर घेतला आपण आय. नंतर एल नंतर आलेला आहे ए. आपल्याला आयडिया आहे ए हे लेटर फर्स्ट नंबरला येत असतं, त्यामुळे इथे आपण घेणार आहोत लॅक हा वर्ड आपला असणार आहे फर्स्ट. ओके, नेक्स्ट वन एल ई. इथे आता ई पण लेटर आलेलं आहे. ओके, नंतर इथे आला एल नंतर ओ आलेला आहे, ओ हे लेटर आलेलं आहे. जर आपण ऑब्झर्व केलं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ याचा अर्थ ई लेटर असलेला जे काही सेकंड ई लेटर असलेला वर्ड हा सेकंड नंबरला येईल. सेकंड ओ लेटर असेल बघा, आय लेटर असलेला जे काही वर्ड असलेला आहे हा थर्ड नंबरला येईल. आणि सगळ्यात शेवटी ओ लेटर असलेला वर्ड हे लास्टला येणार आहे फोर्थ नंबरला. अशा पद्धतीने आपण जर लिहायचं झालं तर लॅक, नेक्स्ट वन लर्न, नेक्स्ट वन लाईन अँड लास्ट वन काय येणार आहे लुक येणार आहे. ओके, सहज आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये हे लिहू शकतो, अरेंज करू शकतो. बघूया ऑप्टिमिस्टिक, वन फायर, रुमर, अट्रॅक्टिव्ह. इथे आपण बघितलं तर ए हा फर्स्ट नंबरला येत असतो, अट्रॅक्टिव्ह येणार फर्स्ट वन. वन फायर हा सेकंड नंबरला. ओ आणि आर मध्ये आपण बघितलं तर हो आधी येणार लेटर. तर ऑप्टिमिस्टिक हा थर्ड नंबरचा असेल तर रुमर हा फोर्थ नंबरचा असणार आहे. अशा पद्धतीने आपण लिहायचं ठरलं तर फर्स्ट वर्ड इज अट्रॅक्टिव्ह, second is a bonfire, third one is a optimistic, फोर्थ वन इज अ rumor. तेव्हा असं काही अवघड नाही, इझी आपण काय करू शकतो ए टू झेड अल्फाबेट्स डोळ्यासमोर ठेवून
सहज अरेंजमेंट करू शकतो. आता सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं तर इथे आलेलं आहे पी 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 हे लेटर मात्र आपल्याला इथे सेम होऊन आलेले दिसत आहेत. ओके, तर वॉटर, पॅटर, पॉकेट, पीपल असे आलेत बरोबर. इथे बघितलं आपण तर पी ए बघा, पी नंतर ए आलेला आहे, नंतर पी नंतर ई आलेला आहे. तर फर्स्ट नंबरचं वर्ड असणार आहे पॅटर्न, सेकंड नंबरचं असणार आहे पीपल. आता ओ ओ लेटर असलेले पीओ पीओ लेटर असलेले दोन वर्ड आहेत बरोबर. चला मग पुढे जाऊया आपण टी आणि सी मध्ये. जर आपण बघितला सी आणि टी मध्ये बघा, तर सी आधी येत असतो, याचा अर्थ आपल्याला पीओसी हा वर्ड येणार आहे थर्ड नंबरला आणि वॉटर हा वर्ड येणार आहे फोर्थ नंबरला. येते लक्षात. ज्यावेळेस काय बघायचंय की फर्स्ट लेटर सेम असेल तर सेकंड लेटर कडे जायचं, सेकंड लेटर पण जर सेम असेल तर थर्ड लेटर आपल्याला बघायचंय, त्यावरनं ठरवायचंय की कुठला वर्ड हा आधी येईल आणि कुठला वर्ड हा नंतर येईल ते. ओके, चला मग फर्स्ट वन येणार इथे पॅटर्न, सेकंड वन येणार आहे पीपल, थर्ड वन येणार आहे पॉकेट, फोर्थ वन येणार आहे वॉटर बरोबर. अशा पद्धतीने आधी नंबरिंग देऊन घ्यायचे पेन्सिलने आपल्याला क्वेश्चन पेपरवरती आणि नंतर सहज आपल्याला ते वर्ड्स लिहायचे आहेत. ओके, मग आपण बघितलं जुलै 24 आणि मार्च 25 मध्ये विचारले गेलेले जे काही क्वेश्चन होते त्यातले सहज आपल्याला अल्फाबेट हे अरेंज करता येतील. ओके, नेक्स्ट वन जुलै 2025 मध्ये काय विचारले गेले बघूया. चला, पुट द फॉलोइंग वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डर, शेअर, वाईस, वर्ल्ड, क्रेडिट. यामध्ये बघितलं आपण तर सी हे लेटर फर्स्ट येणार आहे, सेकंड वन एस व्ही आणि डब्ल्यू. बघा, एस व्ही आणि डब्ल्यू, तर त्यात एस हा सेकंड नंबरला येणार आहे, व्ही हा थर्ड नंबरला, डब्ल्यू हा फोर्थ नंबरला. तर आपण इथे सहज लिहू शकतो क्रेडिट, सेकंड वन शेअर, थर्ड वन व्हॉइस अँड फोर्थ वन वर्ल्ड. अशा पद्धतीने अरेंज करता येतील. ओके, चला आता पुढे बघा टेबल, टीथ, टायगर, टीम. बरेच विद्यार्थी ते कन्फ्युज होऊन जातात की फर्स्ट जरी वर्ड किंवा लेटर आपल्याला सेम दिसतोय टी टी टी, आता आपल्याला सेकंड लेटर कडे जायचंय. मग बघूया, चला टी ए, टी ई, त्यानंतर टी आय आणि ते आलाय टी ई. तुम्ही म्हणाल की सर टी ए जे असेल हा वर्ड फर्स्ट नंबरला असेल, बरोबर आहे, टेबल हा येऊन जाईल. मग आता आय आणि ई मध्ये बघा, ई हा आधी येत असतो बघा बरं तिला. आय आणि ई मध्ये जर आपण बघितला तर हा इथे ई हे लेटर आधी येत असतं. मग टी ई हा सेकंडला घ्यायचा का हा टी सेकंडला घ्यायचा ते ठरवण्यासाठी आपल्याला अजून पुढचा एक लेटर बघावं लागणार आहे. इथे आलेला आहे टी ई, इथे आलाय टी ई ए. ओके, मला तुम्ही सांगा टीई ई आणि टीई ए मध्ये आपण जर बघितलं तर टीई ए हे जे काही हा जो काही वर्ड असेल तर तो येणार आहे बरं सेकंडला. ओके, हा येणार आहे आपला थर्डला, हा ऑलरेडी आपला फर्स्टलाच होता. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि राहिलेला वर्ड जो असेल टी आय वाला हा कितीला असेल फोर्थला असणार आहे. मग नंबरिंग देऊन घ्या. फर्स्ट, नेक्स्ट वन टीथ हा थर्डला आहे, टी आय म्हणजे टायगर हा फोर्थला आणि टीम हा वर्ड मात्र पुढे असेल सेकंडला असेल. लिहून टाकूया टेबल, सेकंड वन टीम, नेक्स्ट वन टीथ, लास्ट वन टायगर. आलं का लक्षात. अशा पद्धतीने आपण सहज काय करू शकतो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये त्यांना अरेंज करता येणार आहे. ओके, नेक्स्ट वन 2026 मध्ये विचारलं गेलंय मार्च मध्ये. तर चला ट्राय बरं. एका बाजूला आपले अल्फाबेट लिहिलेलेच आहेत. चला, स्कूल, पॅराडाईज, चेंज, ओरिजिन.
स्कूलचा एस, कराडाचा पी, चेनचा सी, ओचा, ओरिजिनचा ओ. ओके, मग आपण बघितलं एस पी सी सी, नेक्स्ट वन हिअर पी और ओ ओ, नेक्स्ट वन पी, आणि लास्टला येणार आहे आपल्याला यस. याचा अर्थ सी वरन येणारा जे काही वर्ड असेल तर तो फर्स्ट नंबरला असणारे चान्स. सेकंड नंबरला आपण जर बघितला तर ओ वरन येणारा, ओ वरन आहे ओरिजिन, हा सेकंड नंबरला असेल. पी वरन येणारा हा थर्ड नंबरला, आणि सगळ्यात लास्ट एस लेटर आहे म्हणून स्कूल हा सगळ्यात लास्टला येणार आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला चेंज, सेकंड वन ओरिजिन, थर्ड वन पॅराडाईज, फोर्थ वन स्कूल, अशा पद्धतीने आपण अरेंज करू शकतो. आता चला पुढे, हॉनर, ह्युमॅनिटी, हंबल, हँड. ते म्हणाले की सर याच्यामध्ये एच एच हे लेटर तर सेमच आहे. ओके, मग चला पुढे जाऊया. फर्स्ट बघितलं आपण तर एच ओ, नंतर एच यू, एच यू, एच आय. मला सांगा ओ यू यू आय यांच्यामध्ये फर्स्ट वन येणार आहे आय लेटर, मग एच आय वाला हा वर्ड असेल हा फर्स्ट नंबरला येणार आहे. त्यानंतर आय हा तर आपण त्याला नंबर देऊन दिला, ओ यू यू यामध्ये ओ हा सेकंड नंबरला येणार आहे सर. चला मग हॉनर हा सेकंडला येऊन जाईल, एच यू आणि एच यू. आता आपल्याला बघावं लागेल नेक्स्ट लेटर एम, इथे यू नंतर आलेला आहे परत एम. किंवा सर आता तिघी लेटर तर सारखेच आले, तीन लेटर सेम झालेत. चला काय घाबरण्यासारखं नाही, पुढे आपण अजून एक लेटर बघून घेऊया. इथे आलेला आहे ए आणि इथे आहे बी. मग आता इथे घेऊया एच यू एम ए आणि इथे एच यू एम बी. आपण जर बघितलं तर ए लेटर आधी येणार आहे, याचा अर्थ एच यू एम ए हा वर्ड असणार आहे थर्ड नंबरला आणि एच यू एम बी हा वर्ड असणार आहे फोर्थ नंबरला. अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो हँड, हॉनर, ह्युमॅनिटी, हंबल. ओके, सहज आपण अरेंज करू शकतो. ओके, जून 2026 मध्ये आपल्याला विचारले गेलेले काही वर्ड्स, ज्यामध्ये म्हटलंय टूर, शॉप, विंडो, लेक. आता तुम्ही सांगा, करा ऑब्झर्व बरं. फर्स्ट लेटर आहे टी, टूरचा टी इथे आलेला आहे. सेकंड आहे शॉपचा यस, इथे आलेला आहे. त्यानंतर आहे विंडोचा डब्ल्यू आणि त्यानंतर लेकचा आहे एल. आपण बघितलं तर एल फर्स्ट नंबरला, एस हा सेकंड नंबरला, टी हा थर्ड नंबरला, डब्ल्यू हा फोर्थ नंबरला. तर एल वरनं लेक येणारे हा फर्स्ट नंबरला, एस वरनं शॉप येणारे सेकंड नंबरला, टी वरनं टूर येणारे थर्ड नंबरला आणि लास्टला असणारे फोर्थ नंबरला विंडो. तर आपण इथे लिहिणार आहोत लेक. ओके, आन्सर लिहिताना लिहूया लेक, सेकंड वन शॉप, थर्ड वन टूर, फोर्थ वन विंडो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला अरेंज करता येतील. चला पुढचा बघूया. सब्जेक्टचं जर आपण म्हटलं तर इथे आलेला आहे एस यू, सिलेक्टचा एस ई, सिक्वेन्स मध्ये एस ई आणि सजेस्ट मध्ये आलेला आहे एस यू. आता तुम्ही म्हणा सर एस ई वाले लेटर आधी येतील, एस ई वाले वर्ड हे आधी येतील लेटर असलेले, बरोबर. पण एसी वाले इथे यातला एकदा फर्स्ट असेल किंवा हा फर्स्ट असेल, पण त्यासाठी आपल्याला बघावं लागणार आहे पुढचं लेटर एस ई एल आणि एस ई क्यू, एस ई एल आणि एस एल क्यू. आता क्यू आणि एल मध्ये आपण बघितला तर क्यू हा आधी येत असतो का एल हा आधी येत असतो? यस, इथे येणारे एल हा आधी असणारे, याचा अर्थ सिलेक्ट हा वर्ड असणारे आपला फर्स्ट, सिक्वेन्स हा असणारे सेकंड. आता पुढे जाऊया एस यू कडे. ओके, एस यू मध्ये आपण बघितलं तर इथे आलेलं आहे एस यू बी आणि इथे आलेला आहे एस यू जी. यावरनं एस यू बी जर म्हटलं आपण तर हा असणार आहे थर्डला
ओके, आणि फोर्थला असणारे सजेस्ट. ओके, का बी हा आधी येत असतो, नंतर जी लेटर येणार आहे, त्यामुळे आपल्याला लिहिता येतील वर्ड्स हे सिक्वेन्स मध्ये. सिलेक्ट, सिक्वेन्स, थर्ड वन सब्जेक्ट, फोर्थ वन सजेस्ट. बघा, सहज अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येतील, दिलेले वर्ड्स हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहिता येतील. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. काही वर्ड्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत. आपल्या एका बाजूला अल्फाबेट्स आपण लिहिलेले आहेत, बघूया चला. यम मँगोचा, इथे आला एम. सेकंड बघितलं ग्रेप्सचा आलेला आहे जी. थर्ड वन ऑरेंजचा ओ अँड लेमनचा एल. यामध्ये तुम्ही म्हणाला की सर जी म्हणजेच ग्रेप्स हा अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये फर्स्ट ला येणार आहे, त्यानंतर लेमन हा सेकंड ला येणार आहे, नंतर आपण बघितलं तर यम मँगो हा थर्ड ला असेल आणि फोर्थ ला येणार आहे ऑरेंज. बरोबर, आपण इथे त्यांना अरेंज करू शकतो. ग्रेप्स, सेकंड वन लेमन, थर्ड वन मँगो, फोर्थ वन ऑरेंज. सहज इझिली आपल्याला अरेंज करता येणार आहे. चला पुढे. हवर, मिनिट, सेकंड अँड टाइम. हवरचा एच. ओके, नेक्स्ट वन मिनिटचा एम. नेक्स्ट वन सेकंडचा यस अँड टाइमचा टी. यामध्ये जर आपण बघितलं तर एच सर हवरचा हा फर्स्ट नंबरला येणार आहे, सेकंड नंबरला मिनिटचा येणार आहे, थर्ड नंबरला सेकंड येणार आहे आणि फोर्थ नंबरला टाइम येणार आहे. तसेच तसे आपल्याला वर्ड्स लिहायचे ऑलरेडी ते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आलेले आहेत. ओके, चला पुढे थर्ड वन बघूया. स्टोरी, मोरल, स्टॉप, टीच. ओके, इथे बघितलं आपण स्टोरीचा यस, परत स्टॉपचा पण येणार आहे एसच. एस एस लेटर सेम आहे, टी टी लेटर सेम आहे, ओ लेटर सेम आहे, टी लेटर सेम आहे. पुढचा आपल्याला बघायला लागेल आर आणि इथे मात्र आहे पी. ओके, मोरल अँड टीच यामध्ये बघूया आपण. तर सगळ्यात आधी येणार असेल यम. ओके, त्यानंतर असणार आहे बघा स्टोरीचा आणि स्टॉप मधला यस आणि त्यानंतर लास्टला येणार आहे टीचा टी. ओके, मग बघा यम जो काही लेटरने सुरुवात होणार आहे मोरल हा फर्स्ट वर्ड असणार आहे आपला. आता स्टोरी आणि स्टॉप मध्ये बघा तर आर आधी येतो का पी आधी येतो? यस, आर आणि पी मध्ये आपण बघितलं तर सर पी आधी येत असतो. याचा अर्थ स्टॉप हा वर्ड सेकंड नंबरला असेल आणि थर्ड नंबरला असणार आहे स्टोरी. त्यानंतर आपण बघितलं तर टीच सगळ्यात शेवटी सर यस नंतरचं लेटर आहे टी, त्यामुळे हा येणार आहे फोर्थ नंबरला. मग आपण सहज इथे लिहू शकतो मोरल, स्टॉप, स्टोरी अँड टीच. ओके, सहज आपल्याला अरेंज करता येईल. नेक्स्ट वन बघा फायनान्शियल, फायनल, फायनान्शियल, फिक्स अँड फिश. यामध्ये आपण बघितलं तर एफ 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 हे सेमच लेटर आहेत. पुढे आय पण सेमच दिसतोय, एफ आय एफ आय एफ आय आणि एफ आय. ओके, पण पुढे बघितलं आपण तर एफ आय एन फायनलचा, इथे फायनान्शियलचा एफ आय एन, फिक्सचा मात्र आहे एफ आय एक्स आणि फिटचा आहे एफ आय एस. ओके, म्हणजे याचा अर्थ फायनल फायनल इथे एन आधी येणार आहे, नंतर एस येणार आहे, नंतर एक्स येणार. याचा अर्थ हा थर्ड नंबरचा असला पाहिजे, हा फोर्थ नंबरचा असला पाहिजे. फायनल आणि फायनान्शियल मध्ये आधी आपल्याला शोधावं लागेल की फर्स्ट आणि सेकंड नंबरला कोण आहे. बरोबर, त्याच्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल. पुढचं लेटर आहे इथे ए, इथे पण आहे ए, इथे आलाय ए, इथे पण एच आहे. त्यातला लास्टचं लेटर पुढे बघूया मात्र एल, इथे आला एल आणि इथे आलेला आहे मात्र सी. ओके, सॉरी इथे आलेला आहे एन. तर आपण बघितलं तर एल आणि एन मध्ये बघा एल आणि एन मध्ये कोण आधी येत असतो? एल आधी येतो, त्यामुळे असणारे फायनल हा वर्ड असणारे एक फर्स्ट नंबरला, हा असणारे सेकंड नंबरला.
मग आपण जर बघितलं तर आपल्या इथे सहज लिहिता येईल, हिअर फायनल इज अ फर्स्ट, फायनान्शियल इज अ सेकंड वर्ड. बघा अशा पद्धतीने आपण जे दिलेले अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये वर्ड्स विचारले असतील तर आपल्याला लिहिता येईल. तुम्ही म्हणाल की सर अल्फाबेटिकल ऑर्डर हे क्वेश्चन असा का विचारला जात असतो आपल्याला, किंवा 5th स्टँडर्ड नंतर बऱ्याचदा युनिट टेस्ट असेल किंवा बाकी इतर एक्झाम असतील त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन विचारला असतो. त्याचं मागचं कारण असणार आहे, ज्यावेळेस आपण डिक्शनरी घेतो आणि डिक्शनरीमध्ये ज्यावेळेस एखादा वर्ड आपल्याला शोधायचा असेल, जसं मला वर्ड शोधायचा आहे, समजा फायनल हा वर्ड शोधतोय, तर फायनल वर्ड शोधताना मला सर्वात आधी बघावं लागेल एफ आय इथून आता सुरुवात झाली बरोबर. तर मी पुढे बघणार आहेत एन, एफ आय वरनं भरपूर वर्ड आहेत बरोबर. आता एफ आय एन मी मात्र पुढचा वर्ड बघणार आहे एफ आय एन चा. आता डी आय एफ आहे, एफ आय जी आला, एफ आय एल आणि इथे आला मात्र एन, एफ आय एन. ओके. आणि त्यानंतर आता पुढे बघायचं एफ आय एन नंतर ए. आता एफ आय एन ए आणि एल पण मिळाला. इथे आहे बरं फायनल. फायनलचा अर्थ होत असतो ऍट द एंड, अंतिम, कायमचा, निर्णायक. म्हणजे याचा अर्थ जर आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर जर समजली तरच आपण डिक्शनरीमध्ये काय करू शकतो, वर्ड्स हे फाइंड आउट करू शकतो किंवा बरोबर त्या वर्ड पर्यंत आपण पोहोचू शकतो. नाही तर दिवसभर पण एवढे मात्र हजारो किंवा लाखो शब्द असतील ते दिवसभर पण आपण ती डिक्शनरी चालत राहिलो तरी तो वर्ड आपल्याला सापडणार नाही, जर आपल्याला काय येत नसेल, अल्फाबेटिकल ऑर्डर येत नसेल तर. ओके. नंतरचे जे काही पुढचे वर्ड्स आहेत हे करा आपला ट्राय तुम्ही. ओके. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. पुढे अजून काही लेक्चर असतील, ग्रामरचे टॉपिक्स असतील किंवा इतर जे पार्ट असतील तर ते नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. आणि तुमच्या मित्रांबरोबर हा जो काही आजचा पाठ झालेला आहे अल्फाबेटिकल ऑर्डर हा पण शेअर करा. ओके. धन्यवाद. थँक्यू.